नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTचं ई कंटेंट किंवा लर्निंग मटेरियल आणि लॅब मॅन्युअल कसे शोधायचे ते आता आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी MSBTच्या वेबसाईटवर जायचं. त्यानंतर इकडे बघा ई कंटेंट दिलेलं आहे. ई कंटेंटमध्ये जायचं. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर जाणार. वेबसाईटवर गेल्यानंतर इथे MSBTचं ई कंटेंट आहे. आता हे आयस्कीमचं ई कंटेंट आहे मराठीमध्ये. त्याच्यानंतर हे आहे के स्कीमचे सब्जेक्ट्स. आता इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर जे सब्जेक्ट्स मराठीमध्ये अवेलेबल आहे, बायलिंग्वल आहेत, तर ते सब्जेक्ट्स इथे दिलेले आहे. जसं मॅथमॅटिक्सवर आपण क्लिक केलं तर हे मॅथमॅटिक्सचं ई कंटेंट जे आहे ते मराठीमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक ब्रँचप्रमाणे त्यांनी दिलेले आहे. जसं हे सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपचे जे आहेत तर ते आहेत 5व्या सेमिस्टरपर्यंतचं तुम्हाला दिलेले आहेत ई कंटेंट. आता त्याच्यामध्ये 5व्या सेमिस्टरचा किंवा 6व्या सेमिस्टरचा तुमचा इमर्जिंग ट्रेंड्स आणि मॅनेजमेंट हे सब्जेक्ट पण याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगचे आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुपचे आहेत. या सेमिस्टरपर्यंतचे त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल ग्रुपचे आहे. तर याच्या कुठल्याही सब्जेक्टवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला ते कंटेंट जे आहे ते मराठीमध्ये अवेलेबल होऊ शकतं. हे एक झालं. त्यानंतर परत तुम्हाला करिक्युलममध्ये जायचं आहे आणि लॅब मॅन्युअल आणि लर्निंग मटेरियल याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेबसाईटला जाल त्याच्यामध्ये बघा इकडे लिंक दिलेले आहे. तर आता तुमची जी स्कीम आहे ती के स्कीम आहे. आता के स्कीममध्ये लॅब मॅन्युअल्स जे आहे तर लॅब मॅन्युअल सपोज आता आपण 6 सेमिस्टरचं बघू. 6 सेमिस्टरचे बहुतेक अवेलेबल नाही झाले आहेत अजून. 4th सेमिस्टरचं बघू आपण. 4th सेमिस्टरचे हे लॅब मॅन्युअल्स इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर लर्निंग मटेरियल जे आहे, लर्निंग मटेरियल फार थोडे इथे आत्ता सध्या अवेलेबल आहेत. 5th सेमिस्टरमध्ये तुम्हाला हे 3 जे आहेत लर्निंग मटेरियल हे अवेलेबल आहे. मॅनेजमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट डाउनलोड करा, हे इंग्लिशमध्ये असणार आहे. मॅनेजमेंट जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तर तेव्हा हे 94 पेजेस जे आहे हे मॅनेजमेंटचं ई कंटेंट आहे. त्याच्यानंतर इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग बघू. हे आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर याचे 126 पेजेस आहेत. तर याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो स्कोरिंगसाठी या लर्निंग मटेरियलचा. त्यानंतर इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पण एकदा बघू आपण. हे आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. 88 पेजेस आहेत याचे आणि या कंटेंटचा तुम्ही लर्निंग मटेरियलचा चांगला यूज करू शकता स्कोर करण्यासाठी लास्ट सेमिस्टरला. तर हे अशा पद्धतीने तुम्ही MSBTचं लॅब मॅन्युअल्स, लर्निंग मटेरियल आणि ई कंटेंट अशा सगळ्या गोष्टींचा उपयोग करून जास्तीत जास्त चांगला स्कोर करू शकता. थँक्यू.